सो गाइस वेलकम टू पार्ट डे 3 ब्लॉग 3 आणि पार्ट पण 3. आणि माहिती मी थोडासा डार्क दिसतोय पण ते अंधार आहे म्हणून जरा डार्क दिसतोय. सो आज आम्ही चाललोय नल सरोवर बर्ड सँच्युरीला. इथून ते 1 तास 1 hour 36 minutes आहे. सो आम्ही तिथं आज चाललोय. सो मी आहे सो मी नल सरोवरला चाललेलो आहे. 1 तास 1 hour 30 minutes लागतील आणि करंट टायमिंग 4:17 झाले. म्हणजे ते बस काका पण 4 वाजता येणार होते पण त्यांचं काहीतरी टायरचा प्रॉब्लेम झाला म्हणून आता आम्ही थांबलेलो आहे इथं. आता वेट करतोय त्या बस काकांची आणि दीक्षा मावशी येतात त्यांची सगळ्यांची. ते अजून आलेले नाही आहेत. बाकी सगळेचे सगळे आम्ही खाली आलेलो आहे प्लस मी पण. सो आता आपण बस आल्यावर म्हणजे बसमध्ये बसल्यावर आपण भेटूया. तोपर्यंत बाय. गाईज आम्ही नल सरोवर बर्ड सँच्युरीला पोचलेलो आहे. ते सगळं बुकिंग वगैरे ते करायचे आहे 300 रुपये ते सगळं भरून. मग त्याच्यानंतर आम्ही बोट सफारीला जाणार आहे. सो तेव्हा आपण भेटूया. सो गाईज आता आम्ही निघालेलो आहे. तिकीट घेईन. हे खूप अंधार आहे आता. हे इथं मी काय पेपर्स घेतलेले आहेत त्याच्यात काही बर्ड्सची नावं लिहिलेली आहेत ते आता आम्हाला करायचे. आणि मग जर तुमचा कॅनन EOS कुठला पण असेल ना तर त्याचे 1200 रुपये चार्जेस आहेत. बाकी सगळे चार्जेस मी तुम्हाला बसमध्ये बसल्यावर. गाईज आम्ही निघालेलो आहे. 300 रुपयाचं म्हणजे जर तुम्ही विदाऊट कॅमेरा आला तर तुमचं 300 रुपयाचं तिकीट होईल. आणि जर कॅमेरासोबत आला आणि ते पण EOS असेल तर 1200 रुपये होतील. आणि हे त्यांच्यासोबत तुम्हाला असे काय फ्री बर्ड्सचे टेम्पलेट पण देतील. ते असे असतात. याच्यावर सगळी बर्ड्सची नावं लिहिली आहेत ती तुम्हाला या सगळ्या एरियामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सो चला आता आपण जाऊ. त्या बघा जायची. आता आम्ही एंट्री घेतो आहे नल सरोवरच्या बर्ड सँच्युरीमध्ये. तिकडं तिकीट काउंटर होतो. त्याच्यानंतर तुम्ही जर 2 किलोमीटर पुढे आला की नाही मग तुम्हाला तसं गेट दिसेल आणि मग तिथून अशी इथं गाडी लावायची. बघा असं सगळं पार्किंग वगैरे आहे. सकाळी सकाळी जास्त काय लोक येत नाही म्हणून जरा मोकळंच आहे. त्या बघा जायची. आता आम्ही एंट्री घेतोय नल सरोवरच्या बर्ड सँच्युरीमध्ये. तिकडं तिकीट काउंटर होतो. त्याच्यानंतर तुम्ही जर 2 किलोमीटर पुढे आला की नाही मग तुम्हाला तसं गेट दिसेल आणि मग तिथून अशी इथं गाडी लावायची. बघा असं सगळं पार्किंग वगैरे आहे. सकाळी सकाळी जास्त काय लोक येत नाही म्हणून जरा मोकळंच आहे. गाईस ते बघा आता एवढं सगळं आहे असं सराउंडिंग आहे. तिथं ते ड्रायव्हर काका आहेत. आत्ता पण खूपच अंधार आहे गाईस म्हणून ते. आणि पोलरायझिंग फिल्टर एक तर गाईस लेन्समध्ये स्टॉक झालेली आहे ती काय काढता येत नाही आहे. तर आता आपण जाऊया. बघा गाईस तिथं रोडी साईड आहे. सब सर आप खड़े होकर देखो ऊपर पर मोरन का ये जगह है पूरा ऐसे घास में अप्रैल एंडिंग में नेक्स्ट वगैरह बनाते हैं जो उसको घोंसले वगैरह होते हैं ना जो बर्ड के तो सब यहाँ पे दिखेंगे. खड़े हो जाओ. काढतोय तो थांबा.
काही आता आमचं फोटोग्राफी वगैरे ते सगळं करून झालेलं आहे. आता आम्ही चाललो एका टप्पूवर जिथं जे खायला मिळणार आहे तिथं आम्ही जाणार आहे. चला जाऊ. गाईज आता तिथं हे काय ते एक काय फूडसाठी ठेवले त्यांनी. आता आम्ही तिथं चाललो आहे आणि काय असे शॉर्ट्स याचे पण आलेले आहेत तिथं. ते बघा तो स्ट्रीट उडला. त्याच्यानंतर तिथं आता आपण जाऊया. गाईज आता आहे बघा आम्ही इथं खायला आलेलो आहे. सो आणि इथं रेड वेटल प्रिंट पण आहे. ते बघा गाईज, मी सगळ्यात गाईज सिरियसली सांगतो तुम्हाला, सगळ्यात क्लोजेस्ट पॉइंटवर आहे रेड वेटल लॅब. तिथं काही कुठला तरी पक्षी सापडलाय, आपण बघूया. सो बाय बाय. रोटला बनवतात. गाईज आता तिकडे भाकरी पण झालेली आहे. सो आता डिरेक्टली आपण जेवण झाल्यावरच भेटूया. परत जातो. बाय. गाईज आम्ही निघालेलो आहे. आता आम्ही डिरेक्टली याच्यानंतर चाललो आहे हॉटेलला. हॉटेलला जाणार आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही विंटेज कार्स काहीतरी जे आहे तिथं जाणार. सो आता आपण नल सरोवरचं पण सगळं बघून झालेलं आहे. तर आपण चला हॉटेलवर गेल्यावरच जाऊ. सो गाईज आता आम्ही चाललो आहे जेवायला. सो गाईज आता आम्ही चाललो आहे जेवायला. मग आणि आता रूमवर आलेलो आम्ही. मी मस्त आता झोपलेलो थोड्या वेळ आणि आता आम्ही चाललो आहे जेवायला. कमेंट्समध्ये सांगा मी असं गॉगल घातल्यावर कसं दिसते. तर आता आम्ही चाललो आहे जेवायला आणि मग इथून खाली ते शेजारीच आहे. सो काय जवळच आणि एक नंबर गुजराती थाळी मिळते मी ऐकले. सो चला आता सगळं आम्ही अहमदाबादच्या फेमस सासुदी या हॉटेलमध्ये आलो. थाळी सिस्टीम आहे, गुजराती थाळी आहे. इकडचं जेवण सुंदर आहे. बघू जेवणारच केल कसं काय. सो आता आम्ही आलेलो आहे सासूजी हॉटेल. ते आले अहमदाबाद गुजरातमध्ये. तिथं आलेलो आहे आणि स्पेशल गुजराती थाळी मिळेल तिथं मिळते. म्हणजे खूप मोठी थाळी आहे. खूप मोठी थाळी आहे म्हणजे 5 वाट्या, एक अशी साधी प्लेट, एक रुमाल आणि एक चमचा असं दिलेलं आहे. आणि 2 हात बसलेले एवढं ताट आहे ते. सो चला आता आपण बघूया थाळी आल्या. काही जिथं थाळी हे काय त्याला थाळी आलेली आहे. ही सुरळी वडी आहे, महामोदक टाईप आहे काहीतरी. शिरा, वरण, भाजी, वाटाण्याची भाजी, बटाटा, हे काय माहीत, फ्लावर, प्लेन माती, बासुंदी. मग इथं 2 चपाती, पुरी, पापड, सुरळी वडी, हे दोघं चटणी. सो आता मी जेवण झाल्यावर भेटतो तुम्हाला. काय आता आम्ही सगळ्या चाललो हॉटेलवर. 5 वाजता आम्ही कांक्रिया लेकला जाणार आहे आणि मग तिथून घरी शॉपिंगला जाणार आहे. मग तिथून घरी येणार आहे. आत्ता आम्ही हॉटेलवर चाललो आहे. सो चला आता आपण भेटूया डिरेक्टली आता कांक्रियाला जाताना भेटू. काय आम्ही निघालेलो आहे आता कांक्रिया लेकसाठी आम्ही निघालेलो आहे. स्ट्रीट फूड पण काही मी खाणार आहे आणि मग हे पण खाणार. चला
शॉपिंगला पण करणार आहे. So, चला आता आपण गाईज आता फायनली गाडी आलेली आहे. इथं बसलेलो आहे. तिथं आता झू आहे हे बघा. तिकडं आता मी जाणार आहे. So, चला आता जाऊ. आता गाईज आम्ही झूमध्ये एंट्री केलेली आहे. इथं हा कॉमन इंडियन ट्रिंकेट स्नेक आहे. तिथं लटकवून ॲनाकोंडा आहे. नॉन वेनमस आहे. आणि तिथं पाण्यात पण बसला आहे. तिथं काही कोबरा आहे ते बघा. त्याच्यानंतर इथं पण कोबरा आहे. सगळे तीन कोबरे आहेत. ते बघा तीन स्नेक्स आहेत. तिथं पण एक आहे. तिथं परत इंडियन रॉक पायथन आहे इथं बसलेला. तुम्ही बघू शकता. वाईज इथं समोर बसलेला आहे. तुम्ही बघू शकता. खूप मोठं केलं आहे त्यांनी. यासाठी एवढं केलेलं आहे. हे बघा दिसला का? गाईस तिथं इंडियन रॉक पायथन आहे. परत फॅमिली आहे. इथं कुठलाच कोबरा दिसत नाही आहे. तिकडं वरती पण नाही आहे. तिकडं पण नाही आहे. सगळ्यात लोअर पॉईंटवर आहे. परत तिथं रसल वायपर आहे. वेनमस आपण पुढे पण इथं पाण्यात कुठे दिसत नाही येतो. सो आपण पुढे तेव्हा दिसला काय दिसला आपण आता पुढे. मग गाईस तसं करून आपण इथून बाहेर पडतो. ते रेप्टाईल हाऊस आहे. तिथून आपण सरळ जर आलो तर पूर्ण बाहेर पडतोय. आता आपण जाऊया दुसरी कुठेतरी. चला जाऊ. गाईस तिथं बघू शकता तुम्ही सगळेचे सगळे पेलिकन्स बसलेले आहेत. सो तिथं जुवेन आले. सो आता आपण पुढे जाऊया. तिथं गाईस लव्ह बर्ड्स आहे हे बघा. मग त्याच्यानंतर इथं असा मॅप येईल. तिथं आहे पेलिकन पण आहे. वॉटर बर्ड आहे. पिकॉक आणि इमू आहे. इमू आहे त्या साईडला आहे वरती. त्याच्यानंतर चला आता खाली जाऊन भेटू. गाईज इथं पॉर्क्युपाईन आहे ते बघा. गाईज झू क्लोज झालेले आहे. आता मी हा व्लॉग इथेच एंड करतो. असं आपण आता भेटूया नेक्स्ट उद्याच्या लास्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय. उद्या भेटू.